हॅलो एव्हरीवन. क्लास 10मधील सायन्स 1मधील सगळ्यात महत्त्वाचा पार्ट तो आहे ग्रॅव्हिटेशन. त्यातील खूप महत्त्वाचा पार्ट आपण आज शिकणार आहोत. मग बॉल कशासाठी, तुम्हाला सुद्धा हा प्रश्न पडला असेल. विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला शिकवणार सुद्धा आहे आणि तुमच्यासोबत खेळणार सुद्धा आहे. त्यामुळे हा संपूर्ण व्हिडिओ एकदम लक्षपूर्वक बघावा. चला तर मग जास्त वेळ न करता आजच्या व्हिडिओची आपण सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, आज खूप महत्त्वाची कन्सेप्ट आपण पाहणार आहोत. ती आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. पण सर्वात अगोदर मला हे सांगा, पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय. आपण अगदी 5व्या वर्गापासून ह्या कन्सेप्ट शिकत आलेलो आहोत. पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी हे शब्द तुम्ही वारंवार ऐकले असतील. पण पोटेन्शियल एनर्जी म्हणजे आहे तरी काय, कशाला पोटेन्शियल एनर्जी म्हणतात. बघा, एखादी वस्तू, मग हा बॉल असेल किंवा दुसरी एखादी वस्तू असेल, त्या वस्तूमध्ये स्टोअर झालेली एनर्जी त्याच्या पोझिशनमुळे, द एनर्जी स्टोअर इन एन ऑब्जेक्ट ड्यू टू इट्स पोझिशन इज कॉल्ड पोटेन्शियल एनर्जी. मग ही वस्तू खाली अर्थच्या सरफेसवर ठेवलेली असेल तर पोटेन्शियल एनर्जी किती असेल, 0 असेल. हे आपल्याला माहीत आहे. पोटेन्शियल एनर्जी वाढत जाते. जसा या वस्तूची जशी हाईट वाढत जाईल तशी पोटेन्शियल एनर्जी वाढत जाते. मी जमिनीवर उभा आहे, पोटेन्शियल एनर्जी आपण 0 पकडूया. जर टेरेसवर जाऊन उभा राहिलो, पोटेन्शियल एनर्जी वाढणार. अजून वर जाऊन कुठेतरी एखाद्या हेलिकॉप्टरमध्ये, विमानमध्ये गेलो, पोटेन्शियल एनर्जी अजून वाढणार. म्हणजे वस्तूची पोटेन्शियल एनर्जी अर्थच्या सरफेसपासून वरवर जात असताना वाढत जाते. हे आपल्याला माहीत आहे. म्हणजे अर्थच्या सरफेसवर पोटेन्शियल एनर्जी किती आहे, 0 एवढी आहे. आता या ठिकाणी ही अर्थ आहे आणि अर्थच्या सरफेसवर त्या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी, समजा या ठिकाणी एखादा ऑब्जेक्ट जर का असेल, आपण असं गृहीत धरूया, या ठिकाणी हा एक ऑब्जेक्ट आहे. मग या ऑब्जेक्टची पोटेन्शियल एनर्जी किती असेल बरं, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. ती असणार आहे पोटेन्शियल एनर्जी त्या ठिकाणी 0 एवढी असणार आहे. पोटेन्शियल एनर्जी किती आहे, 0 एवढी असणार आहे. आणि आता हे ऑब्जेक्ट जर का मी उंचावर नेलं, समजा ते ऑब्जेक्ट या ठिकाणी ठेवलं मी, तर मग पोटेन्शियल एनर्जी किती असेल, तर आता पोटेन्शियल एनर्जी वाढलेली आहे. त्याची पोटेन्शियल एनर्जी आता वाढलेली आहे, म्हणजे प्लसमध्ये आलेली आहे, इन्क्रीज झालेली आहे. अजून मी काही अंतरावर नेलं त्या ऑब्जेक्टला, अजून त्याची हाईट वाढवली मी, तर अजून पोटेन्शियल एनर्जी वाढणार. म्हणजे एक गोष्ट ध्यानात घ्या की जमिनीपासून आपण एखादी वस्तू उंचावर जर का नेली तर पोटेन्शियल एनर्जी वाढत जाते. पण हे कुठपर्यंत होते, हे होते अगदी इन्फिनिटी एरियापर्यंत. हा इन्फिनिटी एरिया आहे, तिथपर्यंत ग्रॅव्हिटी काम करते किंवा तिथपर्यंत ग्रॅव्हिटी आहे. पुढे ग्रॅव्हिटी फारच कमी झालेली आहे, एकदम 0.0225 एवढ्या प्रमाणात वर ग्रॅव्हिटी आहे. म्हणजे नसल्याच जमा आहे, नेग्लिजिबल ग्रॅव्हिटी आहे. आणि या ठिकाणी ग्रॅव्हिटी नेग्लिजिबल असल्याकारणाने, नसल्याच जमा असल्याकारणाने त्या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जीची जी व्हॅल्यू आहे ती सुद्धा तिथे किती येते, 0 एवढी येते. पोटेन्शियल एनर्जी इन्फिनिटीला पण 0 आहे आणि अर्थच्या सरफेसवर सुद्धा 0 आहे. मग तुम्हाला जर असा प्रश्न आला की दोन ठिकाणी कुठे पोटेन्शियल एनर्जी 0 आहे, तर सांगायचं अर्थच्या सरफेसवर पोटेन्शियल एनर्जी 0 आहे आणि इन्फिनिटीला सुद्धा 0 आहे. आता याच्या मागचं कारण काय बरं, तर बघा, आपण जनरली mgh हा फॉर्म्युला घेतो पोटेन्शियल एनर्जी काउंट करण्यासाठी. मग या ठिकाणी m म्हणजे काय, तर मास ऑफ द ऑब्जेक्ट. g म्हणजे काय, ग्रॅव्हिटी. आपल्या अर्थची ग्रॅव्हिटी आपल्याला माहिती 9.8 एवढी आहे. आणि h म्हणजे काय, हाईट. मग h म्हणजे हाईट असेल तर आपण हाईट जर का वाढवत घेतली तर याचाच अर्थ mgh ची व्हॅल्यू वाढते, म्हणजेच पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू वाढते. परंतु जेव्हा वस्तू अर्थच्या सरफेसवर ठेवलेली आहे त्यावेळेस हाईट किती आहे, तर त्या ठिकाणी हाईट 0 आहे. अगदी अर्थच्या सरफेसवर ही वस्तू ठेवलेली आहे तर त्या ठिकाणी हाईट किती आहे, 0 आहे. आणि हाईट 0 असल्याकारणाने ही पूर्ण व्हॅल्यू म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी 0 येते. आता बघा, जशी जशी आपण हाईट वाढवतो तशी पोटेन्शियल एनर्जी वाढत जाते. पण ॲट इन्फिनिटीला गेल्यानंतर त्या ठिकाणी मात्र जेव्हा आपण इथे इन्फिनिटीला पोहोचू त्या ठिकाणी हाईट भरपूर असणार आहे, मास तर तेवढं सेम असणार आहे, परंतु ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू ही फार कमी झालेली आहे, अगदी नेग्लिजिबल आहे. त्या कारणाने पोटेन्शियल एनर्जी इन्फिनिटीला सुद्धा तिथे किती असणार आहे, 0 होणार आहे. आणि या स्मॉलर डिस्टन्सेस करता जर समजा आपल्याला अर्थच्या सरफेसपासून काही अंतरावर स्मॉलर डिस्टन्सेस करता आपल्याला पोटेन्शियल एनर्जी काउंट करायची आहे, कॅल्क्युलेट करायची आहे एखाद्या ऑब्जेक्टची, तर त्यासाठी mgh हा फॉर्म्युला आपण यूज करतो. परंतु हायर डिस्टन्सेस करता, जास्त दूरवरचे डिस्टन्सेस असतील, अगदी दूरवर एखादा ऑब्जेक्ट जाऊन जर त्या ठिकाणी पोहोचला असेल इन्फिनिटीच्या जवळ, तर मग अशा वेळेस कोणता फॉर्म्युला यूज करायचा, तर त्यासाठी फॉर्म्युला आहे -G M m
आर प्लस एच. आता या ठिकाणी जी म्हणजेच काय तर ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, यम म्हणजेच काय तर मास ऑफ द अर्थ आणि स्मॉल यम म्हणजेच काय तर ऑब्जेक्टचं मास आहे. आर म्हणजे काय रेडियस ऑफ द अर्थ आणि एच म्हणजे काय तर या अर्थपासून ही जी हाईट आहे त्या ऑब्जेक्टची ती हाईट म्हणजेच एच. आणि ह्या ज्या दोन्ही पण व्हॅल्यू आहेत ह्या दोन्हीसुद्धा व्हॅल्यू त्या ठिकाणी आर प्लस एच ह्या ज्या दोन व्हॅल्यू आहेत या ठिकाणी इथे मायनसमध्ये दाखवलेले आहेत. हा जो फॉर्म्युला दिलेला आहे पोटेन्शियल एनर्जीचा हा मायनसमध्ये आहे, निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह का आहे बरं त्याच्या मागचं एक कारण आहे. बघा इन्फिनिटीला पोटेन्शियल एनर्जी 0 आहे आणि इन्फिनिटीच्या आतमध्ये जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी ही निगेटिव्ह असते. तुम्ही म्हणाल हे कसं तर बघा कोणतीही गोष्ट जेव्हा हे अशा प्रकारे आपण पाहतो इथे 0 हा पॉईंट असेल, 0च्या समोर गेलो आपण तर 1 2 3 अशा प्रकारे पॉझिटिव्ह नंबर आपल्याला दिसतील आणि मागे आलो तर -1 -2 -3 असं दिसेल आपल्याला, म्हणजे 0पेक्षा कमी म्हणजे निगेटिव्ह. तसं इथे सुद्धा इन्फिनिटीला पोटेन्शियल एनर्जी किती आहे 0 आहे. मग 0पेक्षा कमी मागे आलो आपण तर या ठिकाणी व्हॅल्यू कशी असेल पोटेन्शियल एनर्जीची ती असणार आहे निगेटिव्हमध्ये. म्हणून आपण हा फॉर्म्युला निगेटिव्ह या स्वरूपात लिहितो. मग एक गोष्ट ध्यानात ठेवा, स्मॉलर डिस्टन्सेस करता MGH हा फॉर्म्युला आहे आणि हायर डिस्टन्सेस करता मायनसवाला हा जो फॉर्म्युला आहे हा सुद्धा आपल्याला ध्यानात ठेवायचा आहे. अशा प्रकारचे दोन फॉर्म्युले पोटेन्शियल एनर्जी करता असतात. मित्रांनो एक गोष्ट ध्यानात ठेवा, आपण जनरली आपल्या सोयीकरता या ठिकाणी MGH हा फॉर्म्युला यूज करतो या ठिकाणी आणि तो पॉझिटिव्हमध्ये दाखवतो. पण जनरली पोटेन्शियल एनर्जी ही जेव्हा अर्थच्या सरफेसवर एखादी ऑब्जेक्ट असेल तेव्हा पोटेन्शियल एनर्जी एकदम 0 नसते, एकदम 0 म्हणता येत नाही. हायर स्टँडर्डमध्ये त्याला 0 म्हणत नाही तर त्या ठिकाणी त्याला निगेटिव्ह स्वरूपात म्हणतात. कारण वरून आपण इन्फिनिटीवर त्या ठिकाणी जर का पोटेन्शियल एनर्जी 0 असेल आणि 0पेक्षा कमी म्हणजे निगेटिव्ह असेल पोटेन्शियल एनर्जी तर वरून खाली येत असताना पोटेन्शियल एनर्जी निगेटिव्ह होत जाते, कमी कमी होत जाते. आणि अर्थच्या सरफेसपासून वर जात असताना पॉझिटिव्हिटी वाढत जाते. म्हणजेच तो जो नंबर आहे हा जो काही -3 असेल या ठिकाणी इथे जर का -3 असेल इथे -2 होईल, इथे -1 होईल आणि वर होईल 0. अशा प्रकारे वर जाताना निगेटिव्हिटी कमी होते आणि वरून खाली येताना निगेटिव्हिटी वाढत जाते आणि खालून वर जात असताना त्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी वर वाढत जाते. मग ही गोष्ट आपल्याला ध्यानात ठेवायची आहे की अर्थच्या सरफेसवर जरी आपण म्हणतो की त्या ठिकाणी व्हॅल्यू पोटेन्शियल एनर्जीची 0 आहे पण ती ॲक्च्युअली 0 नसते, ती निगेटिव्हमध्ये असते. आपण वर जाणार तशी निगेटिव्हिटी कमी कमी होत जाईल आणि पॉझिटिव्हिटी वाढत जाईल पोटेन्शियल एनर्जीची. ही गोष्ट तुम्हाला ध्यानात ठेवायची आहे. अशा प्रकारे अर्थ ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी आहे आणि ते दोन फॉर्म्युले हे आपण ध्यानात ठेवा. आणि दोन ठिकाणी कुठे कुठे 0 आहे तर अर्थच्या सरफेसवर पोटेन्शियल एनर्जी 0 आहे आणि इन्फिनिटीला पोटेन्शियल एनर्जी 0 आहे. आणि दोन फॉर्म्युले कोणते आहेत तर हे ते दोन फॉर्म्युले MGH आणि मायनसवाला जो फॉर्म्युला आहे हा सुद्धा आपल्याला ध्यानात ठेवायचा आहे. मित्रांनो त्यानंतर पुढचा जो पार्ट आहे तो आहे इस्केप व्हेलॉसिटी. आता इस्केप व्हेलॉसिटी म्हणजे काय बरं तर बघा एखादी वस्तू आपण अशा प्रकारे फेकतो तेव्हा ती काय अंतरावर जाते आणि खाली येते. अजून थोडा फोर्स आपण शिल्लक लावला, अजून थोडीशी उंचावर ती वस्तू पोहोचली, परत खाली आली, अजून जास्त फोर्स लावला, ती वस्तू अजून उंचावर शिल्लक गेली, खाली आली. पण असा काही फोर्स आहे का की वस्तू एकदा फेकली की ती खाली येणारच नाही, ती डायरेक्ट बाहेर जाईल, ॲटमॉस्फिअरच्याही बाहेर जाईल, इन्फिनिटी एरियाच्या बाहेर जाईल, जिथपर्यंत अर्थची ग्रॅव्हिटी पोहोचणार नाही त्याच्याही बाहेर जाईल. असा काही फोर्स आहे का? हो. तर मग त्याला काय म्हणतात तर त्यालाच इनिशियल व्हेलॉसिटी म्हणतात. अशी इनिशियल व्हेलॉसिटी की एकदा फोर्स लावला, अशी व्हेलॉसिटी लावली की ती वस्तू परत खाली पडणारच नाही, कायमचीच अर्थच्या सरफेसपासून बाहेर निघून जाईल, अर्थच्या ग्रॅव्हिटीपासून अर्थच्या पूलपासून कायमची ओव्हरकम होईल, कायमची बाहेर निघून जाईल. त्या प्रकारच्या व्हेलॉसिटीला म्हणतात इस्केप व्हेलॉसिटी. डेफिनेशन कशी बघा, व्हेन अ बॉडी इज थ्रोन अपवर्ड इट्स व्हेलॉसिटी डिक्रीजेस ड्यू टू अर्थ ग्रॅव्हिटी. उंचावर एखादी वस्तू आपण फेकतो, काही वेळापर्यंत वर जाते, थांबते, स्टॉप होते, परत खाली येते कारण ग्रॅव्हिटी त्याला खाली ओढते. द इनिशियल व्हेलॉसिटी अशा प्रकारची व्हेलॉसिटी इन द विच बॉडी कॅन इस्केप अर्थ ग्रॅव्हिटेशनल पूल. जो अर्थचा ग्रॅव्हिटेशनल पूल आहे त्याला कायमचं इस्केप करून एखादी वस्तू जर का बाहेर निघून जात असेल
तर त्या व्हेलॉसिटीला, त्या इनिशियल व्हेलॉसिटीला काय म्हणायचं? इस्केप व्हेलॉसिटी असं म्हणतात. वी कॅन डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ इस्केप व्हेलॉसिटी युजिंग द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. जो एनर्जी कन्झर्वेशनचा लॉ आहे तो लॉ यूज करून आपण इस्केप व्हेलॉसिटीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. मग कन्झर्वेशन ऑफ एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे तुम्हाला माहीत आहे का? क्लास 9मध्ये आपण शिकलो होतो. म्हणजे टोटल एनर्जी इन द युनिवर्स रिमेन कॉन्स्टंट. मग अर्थच्या सरफेसवर असो किंवा इन्फिनिटी असो, दोन्ही ठिकाणची एनर्जी कशी आहे? कॉन्स्टंट राहते. आता त्याचं डेरिव्हेशन आपल्याला करायचं आणि त्याच्या आधारे आपल्या अर्थवर ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू, इस्केप व्हेलॉसिटीची व्हॅल्यू किती आहे हे कॅल्क्युलेट करायचं. तर डेरिव्हेशन बघा. टोटल एनर्जी E1, आपण टोटल एनर्जीला E1 असं म्हणूया. टोटल एनर्जी म्हणजेच काय? E1. आणि टोटल एनर्जी ॲट इन्फिनिटी त्याला आपण E2 म्हणू. E1 कुठे आहे? E1 म्हणजे टोटल एनर्जी ॲट द अर्थ सरफेस आणि E2 म्हणजे टोटल एनर्जी ॲट द इन्फिनिटी. आता टोटल एनर्जी म्हणजे काय? तर कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक प्लस पोटेन्शियल दोन्ही प्रकारच्या एनर्जी आपण सम केल्या, दोघांची ॲडिशन केली की आपल्याला टोटल एनर्जी भेटते. त्याला आपण E1 म्हटलं. E1 कोणासाठी? अर्थच्या सरफेसवर जी टोटल एनर्जी आहे आपण त्याला E1 म्हटलं. आणि E2 कोणाला म्हटलं? ॲट इन्फिनिटी. इन्फिनिटीला जी टोटल एनर्जी आहे त्याला आपण E2 म्हटलं. त्यामध्ये सुद्धा E2 म्हणजे काय? कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. आता बघा, E1 इज इक्वल टू E2. एनर्जी कन्झर्वेशन लॉ काय सांगतो आहे? एनर्जी ॲट द अर्थ सरफेस इज इक्वल टू द एनर्जी ॲट द इन्फिनिटी. दोन्ही ठिकाणची एनर्जी सेम आहे. अर्थच्या सरफेसवर असो किंवा वर असो, दोन्ही ठिकाणची एनर्जी कशी असणार आहे? इक्वल असणार आहे एकमेकाला. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. बघा आता हा जो काही ह्या ज्या व्हॅल्यू आहेत एवढ्या, ह्या व्हॅल्यू आहेत E1च्या आणि ही जी व्हॅल्यू तुम्हाला दिसते आहे 0, ही व्हॅल्यू आहे E2ची. E1 इज इक्वल टू E2. E1 ही व्हॅल्यू आणि E2ची ती व्हॅल्यू आणि इक्वलचं साईन दिलेले म्हणतात. ह्या दोन व्हॅल्यू आहेत. तुम्ही म्हणाल की ह्या व्हॅल्यू आल्या कशा? तर बघा, हाफ mv² म्हणजेच कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जीचा तो फॉर्म्युला आहे हाफ mv². आणि पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे? मायनस कॅपिटल G कॅपिटल M स्मॉल m अपॉन R. आता R का? R प्लस H का नाही? R यासाठी की वस्तू कुठे आहे? अर्थच्या सरफेसवर आहे. म्हणजे फक्त रेडियस घ्यावा लागेल आपल्याला. हे अर्थ असेल तर त्या अर्थच्या सरफेसवर वस्तू आहे म्हणजे फक्त रेडियस पकडावा लागेल. हाईट नाही, हाईट दिलेली नाही वस्तूला, म्हणून फक्त R. म्हणजे पोटेन्शियल एनर्जीसाठी हा फॉर्म्युला आणि कायनेटिक एनर्जीसाठी हा फॉर्म्युला. आता या ठिकाणी इकडे कायनेटिक एनर्जी किती आहे? जेव्हा एखादी वस्तू इन्फिनिटीला जाऊन पोचते तेव्हा त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी किती असणार आहे? 0 होते. आणि पोटेन्शियल एनर्जी पण त्या इन्फिनिटीला किती असणार आहे? 0 असणार आहे. 0 प्लस 0 जर आपण दोघांची सम केली तर 0 येणार आहे. म्हणून या ठिकाणी आपण 0 ही व्हॅल्यू लिहिली E2साठी. आता या दोन्ही व्हॅल्यूला जर आपण कॅल्क्युलेट जर का केलं तर हा अशा प्रकारचा फॉर्म्युला बनतो. v² इज इक्वल टू 2gm अपॉन R. v², हा v² आपण इथे ठेवला आणि हाफ m ही व्हॅल्यू आपण तिकडे त्या साईडला पाठवून दिली तर आपल्याला अशा प्रकारचा फॉर्म्युला बनतो. हा v इस्केप म्हटलेला आहे. ही व्हेलॉसिटी कोणती आहे? अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल पूलपासून कायमची इस्केप करणारी व्हेलॉसिटी आहे, म्हणून आपण याला v इस्केप असं म्हटलं. आता इथे vचा स्क्वेअर आहे, तो स्क्वेअर जर आपण काढून टाकला तर ही जी व्हॅल्यू आहे 2gm अपॉन R ही व्हॅल्यू कशी आहे? अंडररूटमध्ये जाणार. आणि त्यानंतर यालाच आपण थोडंसं कॅल्क्युलेट करून v इस्केप इज इक्वल टू 2√2gr हा असा प्रकारचा आपला फॉर्म्युला बनतो. आणि या फॉर्म्युल्याला इथे जर का आपण g म्हणजेच ग्रॅव्हिटी 9.8 आणि r म्हणजे रेडियस तो किती आहे? 6.4 × 10⁶ ही व्हॅल्यू आणि हा 2 या सगळ्यांची मल्टिप्लिकेशन केली आपण आणि त्याचं आपण अंडररूट घेतलं तर आपल्याला 11.2 किलोमीटर पर सेकंद ही व्हॅल्यू मिळते. म्हणजे आपल्या अर्थपासून जर का एखाद्याला एस्केप व्हायचं असेल यासाठी व्हेलॉसिटी किती लागणार आहे? 11.2 किलोमीटर पर सेकंद. म्हणजे एका सेकंदाचा स्पीड एवढा असणार आहे. एका सेकंदात 11.2 किलोमीटर इतका स्पीड. तेव्हा ती वस्तू अर्थच्या बाहेर जाऊ शकते, तशी जाऊ शकत नाही. ध्यानात ठेवा. अशा प्रकारे आपण
या ठिकाणी आज शिकलो की इस्केप व्हेलॉसिटी म्हणजे काय, तर अशा प्रकारची व्हेलॉसिटी की जी कायमची त्या वस्तूला अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल पूलपासून कायमची इस्केप करते, कायमची बाहेर घेऊन जाते. तर मित्रांनो, इस्केप व्हेलॉसिटी आपण शिकलो आणि इस्केप व्हेलॉसिटीची व्हॅल्यू किती असणार आहे आपल्या अर्थच्या सरफेसवर ते सुद्धा आपण कॅल्क्युलेट केलं. त्यासाठी कन्झर्वेशन ऑफ एनर्जी हा लॉ आपण घेतला आणि त्या लॉच्यानुसार आपण डेरिवेशन करून हे अशा प्रकारे आपण त्याचं कॅल्क्युलेशन केलं. शेवटी एवढी व्हॅल्यू येते हे सुद्धा आपण बघितलं. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारचे व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येणार आहे. त्यामुळे आपल्या या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, तसेच आपल्या मित्रांना शेअरसुद्धा करा. थँक्यू.